मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. सो आज मी चाललो आहे ते म्हणजे मुंबईहून परभणीला एका माझ्या मित्राचं लग्न आहे. सो या राजा राणी एक्सप्रेसने मी चाललो आहे परभणीला. सो लेट्स सी, बघू कशी राहते आपली जर्नी. सो आपली जर्नी रात्रीची असल्या कारणाने बाहेर सगळीकडे काळोख होतं, दाखवण्यासारखं काही नव्हतं. सो मी डायरेक्टली झोपून गेलो आणि लेट्स सी उद्या परभणीला जाऊन आपला प्रवास कसा असतो नक्कीच बघा पुढे. सकाळी वाजले 5 आणि लाईट गेले इथला. तर पोचलो इथे मानवत जंक्शन. परभणीच्या एक स्टेशन आधीच आहे. परभणीच्या एक स्टेशन आधीचं जंक्शन मानवत. पोचले, सकाळचे वाजले 5. ऑन टाईम होती गाडी. तर मित्र येतोय ना याला, वाट बघतो परत. सी यू. सकाळीच परभणीला आलो, स्वतःच्या इथे आलो आणि आता आम्ही भेटतोय माझे जुने मित्र ब्लॉगर मनोज साहेब बादाड. नमस्कार. कसं वाटतंय तुला सध्याच्या लग्नाला येऊन? आम्ही 2018 पासून आता भेटतोय. 6-7 वर्षानंतर आज भेटतोय. 7 वर्षाच्या नंतर आम्ही आज भेटतोय. तू दाखवतो सेलिब्रिटी सारखं. नवरदेव रेडी? एक नंबर सत्या. मना नीट पाहिजे काम.
सत्या आमचा फायनली बंधनामध्ये अडकलेला आहे ऑफिशियली. म्हण्या सत्या आमचा फायनली बंधनामध्ये अडकला आहे आणि सत्याला सो आता पुढचा नंबर मनाच आहे. बघू मना कधी आम्हाला बोलवतो परभणीला. भाई मनाला पण मनाच्या लग्नाला पण आहे. कुठली कंपनी ठीक आहे आपण नंतर डिस्कस. एकदम ऑथेंटिक जेवण आलेलं आहे आमच्या समोर आणि आम्ही जेवायला सुरुवात केली. मला टेस्ट कशी आहे रे? ॲक्च्युली छान आहे. खरंच बरोबर आहे. मस्त एकदम छान. प्रत्येक ठिकाणी अशी पत्रावळ वाढायची पद्धत वेगळी आहे. इकडे मी पहिल्यांदा बघितलं अशी पेपरवरती. आमचे नवरदेव आता जरा चेंज करून आलेत म्हणा. नवरदेव आपले चेंज करायला आलेत उघडे नागडे. आणि आपले नवीन युट्यूबर नवरदेवाचे आपले भाऊ मामा. तर आता सध्या जरा धोतर घालतोय आणि इकडं मना काय करतोय काय माहित नाही. मना काम नीट करत जा रे. याचे 100 रुपये कापून टाक रे यार. माझा नको बसा ना. एवढं व्लॉग मध्ये घेऊ नको. तुझे माझे व्ह्यूअर्स वाढतच नाही. सतीशची राणी आता हे झाल्याच्या नंतर सतत आमच्या लग्न एकदम कन्फर्म होणार आहे. 1 विकेट डाऊन. यार नंतर चेतनचं लग्न मने आहे. नंतर मनेच्या लग्नाला मी पुन्हा आपल्या परभणीला आणायला यायचं स्टेशनला. उत्कर्ष पण येणार आहे मनेच्या लग्नाला. सध्याची विदाई करून आता आम्ही आमचीच विदाई आल्या चाललो आहोत तिघं आम्ही आता पूर्ण 3 इडियट्स काय परत परभणीच्या शेतामधून NH4 रस्त्याने सध्याला फायनली झालेलं आहे. दोन्ही वरांना आम्हाला हकलवलं जावाई गुलाब. पण मला संध्याकाळी 1 नंबर वाटतं रे. पण छान वाटतं एकदम. आणि चेतनची बाईक राईड मी पहिली बघतोय. फर्स्ट टाइम त्याच्या गाडीवर बसलोय. माझी पण थोडी थोडी फाटते पण नाही खूप चांगली चालवते चेतन. त्याची सोलो ड्राईव्ह बघितली ना मी गाडी, त्यामुळे बसलोय गाडीमध्ये. नाहीतर बसून असतो मी पण. विषय हार्ड आहे भाऊ आपला. ठीक आहे. तर मने आणि मी आता आलो आहोत आम्ही राजस्थानी स्वीट्समध्ये. यू कॅन सी किती ह्यूज आणि मस्त आहे सेलूमध्ये. तर मनाची बहीण आहे, मनाची बहीण आहे, तिच्या मुलांसाठी आम्ही थोडं स्वीट्स घेतोय. हे बघ, अरे टेस्ट तू पण बघ, टेस्ट कर रे.
चांगलं आहे. हे राजस्थान स्वीट मार्ट. इथे मस्त आम्ही काय काय स्वीट घेतलेत. खूप काय घेतलं याच्यामध्ये. खूप काय घेतलं मनाने त्यांच्या भाची आणि भाच्यासाठी. आता चाललो आहोत आम्ही आता मनाच्या बहिणीकडे. आणि इथून इथपर्यंत आम्ही जी बुलेटने आलो होतो इथे बुलेटला ॲक्च्युली सीव्ही केला. ते मनाच्या भावाने नशीब आम्हाला बुलेट दिली. मस्त एक बुलेट राईड झाली. बुलेट भाई हा बघ काही खतरनाक. तो फुल मोबाईलवरती हातबीत सोडून. तर ही अशी एक सेलू छानशी छोटीशी सिटी आहे. इथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. साईडला एकदम माहिती का इकडल्या साईडला खूप मोठी सिटी आणखी नाही. हे म्हणजे आपण एक एकदम डेव्हलप एरिया झाला ना ते. अच्छा अच्छा. आहे रायगड कॉर्नर. क्रुझरच्या खाली नको जातो अलीकडे. क्रुझरच्या खाली गेलो असतो मी आता. ठीक आहे चालेल. आता आम्ही जातो चालत चालत घरी. सी यू देन. बाय. तर यश आम्हाला RCBचा फुल फॉर्म सांग यश. RCBचा फुल फॉर्म रोता छोटा बच्चा. रडा हे नाही रे. RCB आपली फेवरेट आहे ना. RCB आपली. CSK MS धोनी. असं दे आपलं. विराट पण आवडतो ना. विराट आवडतो ना. चिकू भैया आवडतो. सही आहे. ठीक आहे चालेल. आता आपण व्हिडिओ इथे समाप्त करून एंड करू. आज एंड करणार आहे तो म्हणजे यश दादा एंड कर व्हिडिओला. बघू कसं करतो. अरे बोल आधी कर. मेले कोणी बोलले. एकदा बोलला एकदा काहीतरी बोल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. अँड बाय. बाय. Adios. सेलूवरून आता निघालो आहे. मस्त काल मनाचे जे भाऊजी आहेत त्यांची बहीण आणि ती 2 मुलं होती त्यांची. एवढं छान वाटलं त्यांच्यासोबत काल की आपल्याच फॅमिलीसोबत असल्याची फिलिंग होती. आणि सकाळच मस्त निघालो आहे छान असं. बघू हा रूट काल येताना तरी मी जेव्हा येताना मी आलो तेव्हा रात्रीचं होतं. सो आज जरा दिवसा उजेडी बघू कसा एक्सप्लोअर करू. बिकॉज हा रूट माझ्यासाठी पण पहिल्यांदा आहे. सो जनशताब्दी. आपल्या इथे सीट आहे 91 आणि कोणीच नाही. सो पूर्ण खाली आहे कुछ जनशताब्दीची. एन्जॉय जर्नी का ही तो मज़ा है. जर्नी का ही मज़ा है. सी तर आपली जनशताब्दी आता निघालं आहे. मस्त टायमिंगवरती आहे तिकडे गाड्या. वाव. बाय बाय मराठवाडा. छान होती ट्रिप. 1 डेची होती. जास्त काय एक्सप्लोर नाही केलं बट खूप मजा आली. ॲक्च्युली. ते सतीश मनाचे मित्र त्यांची फॅमिली नवीन लोक छान असतात. ॲक्च्युली अनुभव जे असतात हेच आपल्यासाठी बोलतात ना एक छानशी अशी पावती असतात. एक आठवणी असतात. खूप छान वाटतं. सो ट्रॅव्हलिंग करते रहो गाईज. ट्रॅव्हलिंग.
बाय. फायनली बॅक टू होम. होम स्वीट होम. तर मित्र हो, परभणीहून मी निघालो होतो जवळजवळ 7 वाजता, 6:30-7च्या दरम्यान. आणि डोंबिवलीला येईपर्यंत, घरी येईपर्यंत मला वाजले 4:30-5 वाजल्या जवळपास. तर ही परभणीची जी ट्रिप होती ना, ती ॲक्च्युली खूप सारे मेमरीज, खूप साऱ्या आठवणी देऊन जातात. भले आपली छोटीशी ट्रिप होती, परंतु त्या सतीशचे, मनोजचे जे मित्र आहेत ते पण माझे असे मित्र झाले. आणि त्यांच्या फॅमिलीसोबत पण मी होतो, तर असं वाटलं नाही की मी कुठल्या तरी अनोळखी लोकांना भेटतो. त्यांनी एकदम आपलेपणाने जे आहे ते पाहुणचार वगैरे असं केला आणि ॲक्च्युली खूप छान वाटलं. मनोजच्या बहिणीची जी मुलं आहेत त्यांच्याशी पण एकदम असं खेळून खूप प्रसन्न वाटलं. सो या अशा पद्धतीने हा फुल परभणीचा पॅकेज हा आयुष्यभर मेमरीज ज्या आहेत त्या आयुष्यभरासाठी क्रिएट होऊन गेल्यात. आणि या म्हणून मित्रांनो, ट्रॅव्हल करा, नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्या, त्याच्यातून खूप काही शिकायला मिळतं, खूप काही नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात ॲड ऑन होत राहतात. सो या, टिल देन बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन बाय, टेक केअर, बाय.